नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन श्री प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अमित डमकले सर, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत होते. पूर्वी ते सुरुवातीला माझ्या ते इंजिनिअरिंग झाल्यानंतर एका वेगळ्या फील्डमध्ये काम करत होते. फार इंटरेस्टिंग होता तो सगळा प्रोफाईल. आणि त्याच्यानंतर आता स्वतःची त्यांनी कन्सल्टन्सी सुरू करून सांगलीमध्ये रेसिडेन्शियल बंगलोमध्ये चांगली स्पेशालिटी मिळवलेली आहे. त्याच्यात सुद्धा त्यांचं उत्तम काम चालू आहे. तो अजून त्यांचा हा एकंदर प्रवास कसा होता, आलेले अनुभव कसे होते, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना मला इथून सुरुवात करायची आहे, ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं? या सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं? कसा होता हा प्रवास? अ, सगळ्यात पहिल्यांदा तर माझं शिक्षण दिघंची, माझ्या स्वतःच्या गावातून दिघंची हायस्कूल दिघंची इथून मी 10वी पर्यंतचं शिक्षण घेतलं. 11वी 12वी आटपाडी हं. आणि इंजिनिअरिंग पहिल्यांदा पॉलिटेक्निक पास आउट झालो डिप्लोमा आटपाडीतून. आटपाडी शिवाजी पॉलिटेक्निक आटपाडी. आणि त्याच्यानंतर 2012 साली मी पास आउट झालो. 13-14 साली मी मंत्रालय रेनोव्हेशन साईडवरती ॲज अन बिलिंग इंजिनियर जॉईन केलं. काम करत होतं. सिव्हिल कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये यायचं माझं प्रेरणास्थान आमचे मामा हे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये इथं काम करतात पहिल्यापासून. ओके. आणि त्यांच्यामुळे तुम्ही याला फील्डची या थोडी फील्डमध्ये आवड गोडी लागली. आवड. बरं. याच्यानंतर येऊया त्या टप्प्याकडं, ज्या टप्पा फार महत्वाचा असतो आयुष्यातला, तो म्हणजे सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यातला ऑफकोर्स, की आपण स्वतः वैयक्तिकरित्या पहिला कंप्लीट केलेला प्रोजेक्ट. कारण तेव्हा थोडं दडपण पण असतं, थोडी जबाबदारी असते, थोडी भीती वाटत असते. आणि तर कसा होता तो प्रवास आणि अनुभव पहिल्या प्रोजेक्टचा? मी पासआउट नंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलेत. एक हं. 2 ते 3 कंपन्यांमध्ये मी काम केलंय. युनिट इन्फ्रा प्रोजेक्ट्स, युनिकोमध्ये, JSW मध्ये. 2015 साली मी रिझाईन टाकून माझा पहिला प्रोजेक्ट हातात घेतला होता. ते एक छोटंसं 2 BHKचं काम होतं. त्याच्यातून बरंच काही शिकायला भेटलं. मॅनपॉवर हँडलिंग, मटेरियल अवेलेबिलिटी किंवा अशा बऱ्याच गोष्टी मला त्याच्यातून शिकायला भेटल्या. त्याच्यानंतर मला प्रोजेक्ट्स मिळत गेले आणि त्यानंतर प्रोजेक्ट मिळत गेले आणि तुमची वाटचाल सुरू राहिली. सुरुवात राहिली. बरोबर. कारण पहिल्याच प्रोजेक्टमध्ये थोडीशी ती वाट हो. अवघड असते. नंतर या क्षेत्रातल्या काही आता प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार जास्त आहे. हो. आणि अशा वेळेला त्यांच्यावर काम करताना एखादा धोका सुद्धा संभवू शकतो. हो. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता आणि तुमचा कसा आहे अनुभव? एकतरी अनस्किल्ड लेबर साईडवरती म्हणजे नसलेलेच बरे असतात ते, हं. किंवा आपण ते साईडवरती घेतच नाहीत ते हं. अनस्किल्ड लेबर. हं. विषय कसा आहे, अनस्किल्ड लेबर जेवढे साईडवरती राहतील तेवढा ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लाईफ ऑफ करस्पॉन्डन्स बिल्डिंग ऑर प्रोजेक्ट. त्यामुळे अनस्किल्ड लेबर साईडवरती नसलेले किंवा ते आपण हँडल करत नाहीत, त्यांना बरोबर. म्हणजे ठेवत नाही. दुसरं, आता रेसिडेन्शियल बंगलोमध्ये तुम्ही बरेच काम केलेलं आहे, म्हणून हा प्रश्न तुम्हाला आहे, की बऱ्याचदा कस्टमर असं तुम्हाला म्हणत असेल, की आमचं बजेट थोडं कमी आहे हो. आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या. हं. आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की आपण चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. हं. तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता मग? आपण सुरुवातीला कस्टमरकडून किंवा क्लायंटकडून त्यांची रिक्वायरमेंट्स जाणून घेतोय. हं. रिक्वायरमेंट्स घेतल्यानंतर करंट सिच्युएशन, फॉर एक्झाम्पल जमिनीचा स्ट्राटा हं. किंवा मटेरियल अवेलेबिलिटी म्हणा किंवा काय, त्याच्यानुसार प्लॅनिंग केलं जातं ॲज पर रिक्वायरमेंट. आणि सिच्युएशननुसार करंट लोकेशन आणि सिच्युएशननुसार प्लॅनिंग केलं जातं. आणि प्लॅनिंग नंतर एक्झिक्युशन ओके. असं आहे. तर असे त्याचे टप्पे तुम्ही महत्त्वाने पाडले. हो. आता पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो आहे, की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक हं. इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? त्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे, किंवा अशा क्षेत्रांवर काम करण्याची गरज आहे. तर सांगलीचा एक सर्वांगीण विकास आपल्याला हवा असेल तर? कसं आहे, कोणत्याही लोकेशनचं विकास जर गरजेचा असेल तर दळणवळण ऑब्व्हियसली रिक्वायर्ड आहे ते. आता आपल्या रस्ते विकास मंत्री आपले चालूच आहे, रस्त्यांचे काम मोठ्या प्रमाणात चालूच आहेत, धरून चाला. पण पॅरलल त्याच्या ड्रेनेज, तुमचं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणा, इतर गोष्टी आहेत. आणि पॅरलल टू कन्स्ट्रक्शन, तुमच्या शेतीला पॅरलल पूरक लागणारं कन्स्ट्रक्शन. आता आमचा जो जिल्हा आहे सांगली जिल्हा, हा मेनली शेतकरी म्हणजे शेतीसाठी जिल्हा आहे. तर त्याच्यासाठी लागणारं कन्स्ट्रक्शन म्हणा किंवा काय, दळणवळण सांगली जिल्ह्यात बऱ्यापैकी डेव्हलप झालेलंच आहे. अधिक फॅक्टरीज वगैरे हे हे महत्वाचे मुद्दे आहेत. पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर हे सगळ्या प्रकल्पांना थोडी गती द्यायची असेल अजून?
शासनानं लागणारा रिक्वायर्ड त्याला जो भत्ता आहे किंवा आपण काय म्हणतो त्याला निधी. निधी अवेलेबल करून दिला पाहिजे आणि लागणाऱ्या त्याला पायाभूत मूलभूत सुविधा वगैरे प्रोव्हाइड करण्यासाठी शासनानं थोडंसं. पुढचा प्रश्न असा अवघड आहे की तो म्हणजे आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? इकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकतोय तसं. एक कमर्शियलमध्ये मी मल्टीपर्पज हॉल लग्नाचं कार्यालय एक बनवलं होतं. ते 1.8 CR प्रोजेक्ट कॉस्टिंग होतं आणि रिसेंट गेल्या वर्षी एक बंगलो 2 CRचा मी कम्प्लीट केला आहे आटपाडीमध्ये. ते एक होतं म्हणजे पण काय त्या बंगलोमध्ये स्पेशालिटी होती, म्हणजे काय नवीन केलेलं तुम्ही तिथं? नवीन म्हणजे आमच्या ग्रामीण भागाच्या नुसार तो बंगला जरा थोडासा लेटेस्ट म्हणू आपण. अच्छा, त्या असं पद्धतीनं ते त्यामुळं एक अल्ट्रा मटेरियल वगैरे यूज केलं गेलंय. जर Okay. लेटेस्ट मटेरियल लेटेस्ट टेक्नॉलॉजी यूज केले गेलेत. काय फॉरेनवरून बाहेर राज्यातून काय मटेरियल अवेलेबल करून आम्ही ते तयार प्रोजेक्ट कम्प्लीट केलं. केला. ठीक. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? प्रथमतः स्टील निवडताना आपण त्यांच्या टेक्निकल स्पेसिफिकेशन्स बघतो. फॉर एक्झाम्पल केमिकल प्रॉपर्टीज वगैरे, फिजिकल प्रॉपर्टीज, इलोंगेशन स्ट्रेंथ, अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ म्हणा किंवा त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, हे पहिल्यांदा बघितलं जातं. कार्बन कंटेंट स्टीलमधलं किती आहे काय किंवा त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. त्याच्यानंतर ती करंट स्टील कंपनी आहे ती आपल्याला सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करते, त्याची अवेलेबिलिटी, ह्याच्यावरती आपण ते सिलेक्शन करतोय. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरले का? तुमचा अनुभव कसा होता? हा, बऱ्याच साईडवरती आयकॉन स्टील मी यूज केलंय. ओके. आयकॉन स्टील बद्दल बोलायचं झालं तर त्याचं कसं आहे, युनिफॉर्म वेट आतापर्यंत मला आयकॉन स्टील आणि अजून पॅरल 1-2 कंपन्या मी नाव घेत नाही, तिथंही मला ते बघायला भेटले. तुमचं त्याचं इलोंगेशन युनिफॉर्म वेट आहे, त्याचं इलोंगेशन स्ट्रेंथ आहे, टेन्साईल स्ट्रेंथ आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे, त्याची जरा व्यवस्थित बघायला भेटले. आणि सर्व्हिस त्यांचा ऑफिसरचा फॉलोअप वगैरे चांगला आहे. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या फील्डमध्ये जे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर पहिलं पाऊल ठेवणार आहेत, फ्रेशर्स आहेत, ज्युनियर्स आहेत, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल? मित्र म्हणून मगाशी मी तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर असंच दिलं होतं की रिक्वायरमेंट, करंट सिच्युएशन, त्याच्यावरती ॲज पर रिक्वायर्ड प्लॅनिंग आणि त्याच्यावरती एक्झिक्युशन, या पद्धतीनं तुम्ही चालाल तर पुढे तुम्हाला काही एवड्या अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. तर ते इंजिनियर अमित डमाकले सर, आणि त्यांनी जसं सांगितलं एखाद्या सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यामध्ये कन्स्ट्रक्शन करताना प्लॅन ही स्टेज फार महत्त्वाची असते, त्या प्लॅनवरच काम करावं लागतं. तसं जर तुम्ही तुमच्या करिअरचा पण प्लॅन व्यवस्थित केलात आणि त्याच्या स्टेजेस व्यवस्थित पाडल्यात तर माझ्या मते तुम्हाला हा प्रवास अगदी सोपा आणि सुखकर होईल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी याच आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा.